तसंच आता आपण समोर पाहू शकता, समोर आपल्याला स्वामींच्या छान अशा आपल्याला पादुका पाहायला मिळतील। आणि आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करणार आहोत। पुन्हा एकदा बोला श्री स्वामी समर्थ। इथे महावृक्ष आहे, वट महावृक्ष। महावृक्ष म्हणजे काय, वट वृक्षाच्या पारंब्या आहेत, त्या पारंब्याचं पण झाड झालेलं असे महावृक्ष पाठीमध्ये। आणि समोरच औदुंबर आहे, जे औदुंबर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश दत्त गुरूंचं आवडतं स्थान म्हणून इथे बसलं। आणि इथे वड आहे, पिंपळ आहे। म्हणजे कसं बघायला तर नाशिकची पंचवटी आहे, 5 मोठमोठी झाड आहेत। आणि नंतर कळलं ते स्वामी इथे का बसले। इथे आल्यापासून खूप प्रसन्न वाटतं, घरी जावं वाटत नाही। म्हणजे इथेच आम्ही खूप वेळ असतो, जास्त करून मठाला वेळ देतो। खूप छान वाटतं, खूप मन प्रसन्न होतं। स्वामींना जशी सेवा करून घ्यायची असेल तसं ते बरोबर करून घेतात आमच्याकडून। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आज आपण करियोड पश्चिम येथे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ पाहण्यासाठी आलेलो आहोत। आपण पाहू शकता हे ठिकाण लोअर परेल मोनोरेल स्थानकाच्या अगदी जवळच आहे। तसेच हे ठिकाण लोअर परेल आणि करियोड रेल्वे स्टेशन वरून चालत 2 मिनिटाच्या अंतरावर सुद्धा आहे। बोला श्री स्वामी समर्थ। आपण या समोर फोटो मध्ये पाहू शकता, मागच्या वर्षी अक्षय तृतीया निमित्त येथे आंब्याच्या फळांची आरास सुद्धा केलेली होती। आता आपण या मठाचा प्रवेशद्वार पाहू शकता आणि आतमध्ये आपल्याला समोर छान स्वामींची अशी मूर्ती दिसते। आता आपण मठाच्या आतमध्ये आलेलो आहोत। तसेच आपल्याला समोर छान असा स्वामींचा फोटो पाहायला मिळतो। आणि आता आपण समोर भिंतींवरती पाहू शकता, महाराष्ट्रातील मोठमोठ्या विभूतींचे आपल्याला फोटो सुद्धा पाहायला मिळतील। तसेच या मठामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती सुद्धा आहे। श्री गुरुदेव दत्त। तसंच आता आपण समोर पाहू शकता, समोर आपल्याला स्वामींच्या छान अशा आपल्याला पादुका पाहायला मिळतील। आणि आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करणार आहोत। पुन्हा एकदा बोला श्री स्वामी समर्थ। आणि तसेच मूर्तीकडे पाहिलं की छान एकदम असं प्रसन्न वाटतं। तसेच इथे आपल्याला गणपती बाप्पांचं आणि देवीचं सुद्धा दर्शन घेता येतं। बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार सर। नमस्कार, स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी। सर आता आपण या मठाची तुम्ही स्थापना केली, त्याविषयी तुम्ही थोडक्यात काय माहिती सांगाल? तसं पाहू गेलं तर आपल्याला माझ्या शिवशक्ती आणि स्वामीचं याला 50 वर्ष झाले। 50 वर्ष आता मी दिसतो असं, आणि 50 वर्ष तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण 12व्या वर्षापासून मी सुरुवात केली। आणि आपलं मूळ स्थान आहे ते जवळपास स्टेशनच्या बाजूला त्रिशूल बिल्डिंग आहे, ते 5व्या माळावर ते मूळ स्थान। माझी आई शिक्षिका आणि ज्योतिषी असल्या कारणाने 12 वर्षापासून मला आध्यात्मिकाचं बाळकडूच आईकडून मिळालं। आणि हे करता करता मग आपण तिथे स्वामींची स्थापना केली, देवीची स्थापना केली। आणि देवीच्या चंडीपाठाला जवळजवळ मला देवी नवरात्र उत्सव आपण 50 वर्ष केली। आणि 50 वर्ष झाल्यानंतर आपल्या मठाची स्थापना झाली। आता मठाच्या स्थापनेला आपल्याला रामलल्लाची स्थापना झाली दिल्लीला, त्यावेळेला आपल्या मठाची स्थापना। आणि त्यावेळेला आपल्याला रामलल्लाची मूर्ती पण आली। ह्या योगायोग आणि हा चमत्कार आहे। मी चमत्कार वगैरे मानत नाही जास्त। स्वामीची रोज आपल्या स्वामीचं रोज दर्शन घेता हा मोठा चमत्कार का ह्या अशी स्थापना झाली। मग
हळूहळू हळूहळू स्वामी कृपेने वाढत गेली. आणि ह्याच्यापूर्वी आम्ही 3 जागा पाहिल्या, पण त्या स्वामींना आवडल्या नाही. ॲडव्हान्स पण दिलं होतं, पण ते आवडले नाही. मी ही जागा स्वामींना खूप आवडली. का आवडली ते नंतर कळलं. कारण इथे महावृक्ष आहे, वटमहावृक्ष. महावृक्ष म्हणजे काय, वटवृक्षाच्या पारंब्या आहेत, त्या पारंब्याचं पण झाड झालेलं आहे. असं महावृक्ष पाठीमध्ये. आणि समोरच औदुंबर आहे. आणि औदुंबर म्हणजे ब्रह्मा विष्णू आहे, दत्त गुरूंचं आवडतं स्थान, म्हणून इथे बसलं. आणि इथे वड आहे, पिंपळ आहे. म्हणजे तसं बघायला तर नाशिकची पंचवटी आहे. 5 मोठमोठी झाडं आहेत. आणि नंतर कळलं ते स्वामी इथे का बसले. पण इथे बसल्यानंतर काय झालं की जागा एवढं गलिच्छ होती. अर्थात ते स्वामी बसल्यानंतर खूप चांगली झाली, त्याच्यावर वाद नाही. पण पण स्वामींचं मुख दक्षिणेला आहे, आणि दक्षिणेला मुख असलेले स्वामी कुठेच नाही. तर मला काय विचारतात, तुम्ही दक्षिणेला मुख करून स्वामींना कसं बसवलं. म्हणलं मी बसवलं, त्यांना विचारत नाही इथे का बसले असं. तर दक्षिणमुखी असलेला देव आहे, जागृत असतं आणि जाज्वल्य असतं. आणि म्हणजे जहाल पण असतं. जहाल याचा अर्थ काय, तंतोतंत त्यांची पूजा झाली. म्हणून दक्षिणमुखी गणपती नाही ठेवत. दक्षिण बाजूला सोंड असले, म्हणजे उजव्या सोंडीचा गणपती आपण ठेवत नाही. तर त्याला खूपसे नियम आहेत, आणि ते नियम पाळले पाहिजे. त्याला पर्याय नसतो. पण स्वामी मला का आवडतात की स्वामींनी कुठलेच नीती नियम ठेवले नाही. स्वामी यजुर्वेदी ब्राह्मण आहेत, पण त्यांच्या घरात जाणवत नाही. चातुर्मासात कांदा लसूण वगैरे सगळं त्याज्य असतं, पण स्वामींनी आपल्या सर्वसामान्य लोकांचंच अन्न, झुणका भाकर, कांद्याची भाजी, चकली आणि भरीत, म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जे अन्न आहे ते स्वामींना आवडतं. आणि म्हणून स्वामी मला खूप 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 आवडतात. आणि चमत्कार म्हटलं तर हा मठ हा एक मोठा चमत्कार आहे. माझं जीवन एक चमत्कार आहे. रोज स्वामींचं दर्शन घेतो, हा एक चमत्कार आहे. आणि ह्याच्यापेक्षा तो दुसरे चमत्कार मला आवडत पण नाही. आणि त्या योगाने मी अभ्यास पण केलाय. मला प्युअर आध्यात्मिक हे आवडतं, आणि ते मी जगतो. जर स्वामी असे बसले, ते एक हात त्यांचा असा पृथ्वीवर दाबलेला आहे, म्हणजे त्यांनी सगळ्या रिद्धी सिद्धी आणि चमत्कार दाबून टाकले, ते कळलं. आणि स्वस्तिक आसन आहे, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य अशा 8 दिशा आहेत. 8 दिशांचा अष्टदिक्पाल म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे सूर्य आहेत, आणि सर्व संत म्हणून त्यांचे किरण आहे. कारण स्वामीपासून कुठलाच संत वेगळा नाही आहे. दुसरं म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी दक्षिणमुखी असताना देखील सूर्याचे किरण, स्वामींवर 3 दिवस किरणोत्सव झाला आपला, जो महालक्ष्मीला होतो, माहिती आहे तुम्हाला. किरणोत्सव असतो जानेवारी एंड पर्यंत, आणि काही डिसेंबरला 31 तारखेला असं काहीतरी होतं. तर आपल्या मठात पण तो उत्सव होतो. आणि माझी फार वर्षापासून संकल्पना आहे की सनातन धर्मातील सगळे सण साजरे करायचे. त्याचा मानवी मनावर, जनावर, समाजावर काय परिणाम होतो याचा मी एक्सप्लेनेशन देतो. आपल्या सणाला किती मोठा अर्थ ते सांगतो. अर्थात हा ज्ञानप्रसाद वाटतो मी, प्रवचन वगैरे. मला गुरु कोणी बोललेला आवडत नाही. गुरु माझी एक धारणा आहे पूर्वीपासून, आपले स्वतःचे आई वडील हेच आपले गुरु आहेत. आमच्यासारख्या उपट शंभरला गुरु का मानायचं. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि हे जग दाखवलं, तेच आपले गुरु आहेत. आणि दिसणारे देव 3 आहेत, एक सूर्य, एक चंद्र. सूर्य म्हणजे आत्मा आहे, आत्म्याचा शोध होत नाही, सूर्याचा शोध होतो. चंद्र म्हणजे मन, चंद्राच्या कलेवर समुद्राची भरती होती, समुद्राच्या भरतीवर ब्लड प्रेशर मानसिक संतुलन. दुसरे आई वडील. आईचा अर्थ काय, आ म्हणजे आद्य, ई म्हणजे ईश्वर. आद्य ईश्वर ती आई. वडील म्हणजे तात, जे ताण करतात. तिसरे गुरु आणि सद्गुरु. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गुरु. गु म्हणजे अंधकार, रो म्हणजे प्रकाश. अंधकारातून प्रकाशमय जो करतो तो गुरु, आणि जीवन सार्थकी लावतो तो सद्गुरु. म्हणून आता मी सूर्य उपासक असल्या कारणाने सूर्य हा स्वतः प्रत्यक्ष दिसणारा देव. रामायण महाभारत त्यांनी सगळं पाहिजे, पण स्वतःला तो देव किंवा भगवान म्हणू शकत नाही. तो काय म्हणतो, मित्र आहे ना, मी तुमचा मित्र आहे.
तसं मी सगळ्यांना सांगतो, मला गुरु वगैरे म्हणायचं नाही, आई वडिलांशिवाय गुरु मानायचाच नाही. स्वामी एक ज्या विश्वगुरु आहेत स्वामी, त्याच्यापेक्षा गुरु नाही. मी गुरुची निंदा करतो असंही नाही. गुरु पाहिजे, पण प्रत्यक्ष दिसणारे गुरु आपले सूर्यनारायण स्वामी आहेत. त्यांच्याकडून आपण खूप खूप मिळवू शकतो. पृथ्वी आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. प्रभू दत्तात्रयाने 5 गुरु केले. प्रथम पृथ्वीला गुरु केले दत्तात्रय, 21 गुरु केले त्याने. तर आपण काय, आपण फक्त मी स्वामींच्या सेवेकरांचा सेवेकरी, भक्त पण नाही. ते आपली पात्रता, पण एखाद्या संत महंताचं नाव घेण्याची पात्रता स्वामींनी दिली. बाकी आणखी काय बोला. धन्यवाद सर, तुम्ही छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचा मी शतशः आभारी आहे. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता मॅडम, तुम्ही स्वामीचरणी सेवा करता गेली अनेक वर्ष, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप छान वाटतं. आमचे काय प्रश्न होते ते इथे आल्यापासून आमचे प्रश्न सुटलेले आहेत. खूप छान वाटतं. आणि आमचे दादा आहे ना, श्री दादा, त्यांनी आम्हाला सेवेसाठी संधी दिली, त्यांचे पण आम्ही खूप आभारी आहे. आम्हाला दादांमुळे आम्हाला स्वामींचे इथपर्यंत म्हणजे थोडी छोटीशी का ना सेवा करायला भेटते. असं इथे आल्यापासून खूप प्रसन्न वाटतं. घरी जावं वाटत नाही. म्हणजे इथेच आम्ही खूप वेळ असतो, जास्त करून मठाला वेळ देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही आता गेले अनेक वर्ष तुम्ही या मठाची सेवा करता, तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप मन प्रसन्न होतं. स्वामींना जशी सेवा करून घ्यायची असेल तसं ते बरोबर करून घेतात आमच्याकडून. अशा प्रकारे आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच ज्यांनी कोणी आपल्या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो केले नसल्यास ते सुद्धा नक्की करा. धन्यवाद.